Okay, hello students. In today's lecture, we are going to understand the articles the. Okay, in previous period, I had already sent a video to you about the A and N. ह्याच्या आधीच्या तासाला आपण लाईव्ह रेकॉर्डिंग करून तुम्हाला ए अँड एन हे दोन आर्टिकल समजावून सांगितलेले आहेत आणि आजच्या लेक्चरला आपण जो महत्त्वाचा समजला तो असा द आर्टिकल जो आहे तो समजून घेणार आहोत आणि त्याच्याबद्दलची माहिती ही काळजीपूर्वक ऐका जेणेकरून तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन होईल आणि आपल्याला आता बोर्डाची जी एक्झाम होते किंवा इवन दो सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होतात त्याला आर्टिकल हा भाग असतोच लक्षात घ्या. छोटा भाग असला तरी सुद्धा तो समजून घेणं गरजेचं आहे. त्याचे नियम काही बेसिक समजून घेतलात तर तुम्हाला तो सोपा जातो. कळलं? ते आज आपण इथं समजून घेणार आहोत. काळजीपूर्वक ऐका, सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. बघा, वेअर वी यूज द आर्टिकल, आणि मी तुम्हाला ह्या आधी पण सांगितलं की मी ह्या अशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिंपल ट्रिक सांगणार आहे की त्या ट्रिक लक्षात ठेवला तरी सुद्धा तुम्हाला आर्टिकल हा भाग सोपा जाईल. बघा, आर्टिकल्स, वी आर टॉकिंग अबाउट द आर्टिकल्स. ओके, द आर्टिकल इज अ डेफिनाइट आर्टिकल. ए अँड एन आर्टिकल आर द इनडेफिनेट आर्टिकल, म्हणजे अनिश्चित असतात. आणि द आर्टिकल इज डेफिनाइट आर्टिकल. डेफिनाइट आर्टिकल याचा अर्थ होतो पर्टिक्युलर, निश्चित. त्या शब्दातच सगळं येतं, पर्टिक्युलर, निश्चित. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला त्याची ट्रिक सांगणार आहे काय आहे ती. लेट्स टॉक अबाउट सम रूल्स. आपण काही नियमांबद्दल बोलूया. फर्स्ट, इफ द नेम ऑफ द युनिट कंटेन्स info about the particular species, before that we have to use a the article. म्हणजेच काय, हा नियम सांगतो की एखाद्या युनिटचं नाव असतं ते जर इन्फॉर्मेशन सांगत असेल कशाबद्दल, पर्टिक्युलर स्पेसिस बद्दल इन्फॉर्मेशन सांगत असेल. फॉर एक्झाम्पल मी सांगतो बघा तुम्हाला. इथे काय आहे, काऊ हे एक प्रकारचं युनिट आहे. काऊ हे एक प्रकारचं नेम ऑफ युनिट आहे, नेम ऑफ युनिट, बरोबर. आणि ॲनिमल हा काय आहे, पर्टिक्युलर स्पेसिसचा एक स्पेसिस आहे. म्हणजे ॲनिमल मध्ये अनेक गोष्टी येतात, पण ॲनिमल मधले ही कोण आहे, काऊ आहे. ओके, मग काऊ जर एका विशिष्ट स्पेसिसला जर समोर पुढे काय करत असेल, त्याच्याबद्दल माहिती सांगत असेल तर त्याच्या आधी आपल्याला काय वापरला पाहिजे, द वापरला पाहिजे. ओके, फॉर एक्झाम्पल इथे जर समजा तुम्ही असं घेतलं तर डॉग इज अ लॉयल ॲनिमल असं म्हटलात तर त्या डॉगच्या आधी काय येणार, द येणार. कळतंय मी तुम्हाला काय सांगतोय? ॲनिमल हा काय आहे, हे पर्टिक्युलर स्पेसिस आहे, बरोबर. आणि त्या स्पेसिस मध्ये कोण येते, काऊ. मग ही काऊ ह्या ॲनिमलच्या ग्रुपला काय करते, प्रेझेंट करते. इथे काऊ ही ॲनिमलच्या ग्रुपला प्रेझेंट करते, म्हणून इथे तिथे काय वापरायचं असतं, द वापरायचं असतं. ओके, एक्स्ट्रा एक्झाम्पल साठी मी तुम्हाला सांगितलंय, मी फक्त नियम समजावून सांगतोय आज. ते नियम समजून घेतला व्यवस्थित तर तुम्ही एक्स्ट्रा जे एक्झाम्पल आहेत ते ब्लॉगवर जाऊन माझ्या बघू शकता. तिथे खाली काही सोडवायला एक्झाम्पल दिलेत, काही एक्स्ट्रा एक्झाम्पल दिलेत, ते जाऊन बघा आणि त्याची डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला सांगितले लिंक काल टाकलेली आहे. हा नियम समजला, हा पहिला नियम आहे. ओके, दुसरा नियम काय सांगतो बघूया. दुसरा नियम असं सांगतो की वी कॅन यूज द आर्टिकल बिफोर द युनिव्हर्सल थिंग. युनिव्हर्सल थिंग म्हणजेच काय, ज्या वैश्विक गोष्टी आहेत. वैश्विक म्हणजे ज्या विश्वामध्ये कायमस्वरूपी आहेत, चिरकाल आहेत, त्या गोष्टींच्या आधी आपण द आर्टिकल वापरतो. युनिव्हर्सल थिंग म्हणजे वैश्विक. फॉर एक्झाम्पल बघा, सन हा काय आहे, युनिव्हर्सल थिंग आहे. ती आपण निर्माण केलेली नाहीये, ती वैश्विक आहे, ती चिरंतर आहे. त्यामुळे तिच्या आधी आपण काय वापरणार आहोत, द आर्टिकल. अजून एक्झाम्पल घ्यायचं झालं तर बघा, द मून. इथे बघा, तुम्हाला परीक्षेला मोस्ट ऑफ द टाइम कॉम्पिटिटिव्ह एक्झामला हा भाग देतात, अर्थ हा एक शब्द देतात, अर्थ शब्द देतात.
ओके. आपल्याला मी कालचं सांगितलं बघा की आपल्याला अर्धवट ज्ञान काय असतं, ई ने सुरुवात झाले, वॉवेल आहे म्हणजे आपण इथे ॲन वापरला पाहिजे. तसं नाहीये. हा रूल काय सांगतो, युनिव्हर्सल थिंग आहे का बघा. युनिव्हर्सल थिंग आहे म्हणजे इथे आपण काय वापरलं पाहिजे, द. परीक्षेला पण मोस्ट ऑफ द टाइम असे प्रश्न विचारले जातात. कळलं. ह्या दोन रूल बघा, त्याच्यानंतर मी पुढच्या रूलकडे जाणार आहे, पण हे दोन रूल तुम्हाला कळले असतीलच. पहिली गोष्ट काय सांगते या रूल मध्ये, की एखाद्या स्पेसिसच्या ग्रुपला जर समजा पुढे एखादा नेम ऑफ युनिट माहिती सांगत असेल त्या पर्टिक्युलर स्पेसिस बद्दल. आता काऊ ही अॅनिमलच्या कॅटेगरीतली आहे, त्यामुळे ती अॅनिमल बद्दल इथे माहिती सांगते, त्यामुळे त्याच्या आधी द वापरायचं. दुसरी गोष्ट काय आहे, जे युनिव्हर्सल थिंग आहे, युनिव्हर्सल थिंग शब्द जो आला त्याच्या आधी आपल्याला काय वापरायचं असतं, द वापरायचं असतं. मग युनिव्हर्सल थिंग तुम्ही बऱ्याचशा घेऊ शकता. द अर्थ आहे, द सन आहे, द मून आहे, द स्टार. ओके. अशा अनेक गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये युनिव्हर्सल आहेत त्याच्या आधी आपण हे वापरणार आहोत. ओके. इथे दोन रूल कळलेत. चला आपण तिसऱ्या रूलकडे जाऊया. थर्ड रूल काय सांगतो, की we can use the article before the all direction. Before the all direction. डायरेक्शन्स कोणकोणत्या आहेत आपल्याला माहिती आहेत की आपल्याला ज्या 8 डायरेक्शन आहेत त्या 8 डायरेक्शन पुढे आपण काय वापरू शकतो, दी आर्टिकल वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल आता इथे काय येणार, मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला परीक्षेला फसवायला असं दिलं असतं, ईस्ट. आता ईस्ट हे डायरेक्शन आहे आपल्याला माहिती आहे, पण मुलं काय करतात, ई ने सुरुवात झाले इथे ॲन वापरला पाहिजे असं चुकतात. इथे ईस्ट हे काय आहे, डायरेक्शन आहे. सो बिफोर दॅट वी हॅव टू यूज दी आर्टिकल. ओके. नॉर्थ, इथे काय येणार, द. कळला हा नियम. द कुठे वापरायचं, बिफोर द ऑल डायरेक्शन. ज्या डायरेक्शन आहेत आपल्या त्या डायरेक्शनच्या आधी तुम्हाला द हे आर्टिकल वापरायचं आहे. चला पुढचा नियम, वी कॅन यूज दी आर्टिकल बिफोर that things which made by nature. अशा वस्तू किंवा असे घटक की ज्यांची निर्मिती निसर्गाने केलेली आहे, मानवाने नाही निर्मिती केली आहे, जो निसर्गाने निर्मित केलेला आहे, त्या गोष्टींच्या आधी आपण काय वापरू शकतो, दी ही आर्टिकल वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल आता बघा, म्हणजे कोणती गोष्ट, आता सांगा माउंटेन आहे. माउंटेन निसर्गाने निर्माण केलाय की मानवाने निर्माण केलाय, तो निसर्गाने निर्माण केलाय. त्यामुळे त्या वस्तूची जी गोष्ट येते, हा जो आपल्याला शब्द इथं येतो फिल इन द ब्लँक्सच्या नंतरचा, त्याच्या आधी त्या शब्दाचा पूर्ण विचार करायचा की हा शब्द बघितलात, माउंटेन हा निसर्ग निर्मित आहे. ओके. विच इज मेड बाय नेचर, निसर्गाने निर्माण केलाय, मानवाने निर्माण केलेलं नाही. त्यामुळे इथे आपण काय लिहिणार आहोत, द आर्टिकल लिहिणार आहोत. ओके. रिव्हर बघा, रिव्हर कोणी निर्माण केले, माणसाने तयार केली का, नाही, ती निसर्गाने निर्माण केलेली आहे. त्यामुळे इथे द रिव्हर येणार. कळतंय तुम्हाला. एक्झाम्पल काही ठराविकच देतोय पण त्याच्यातून तुम्हाला कळत असेल की बिफोर दॅट द थिंग्स विच मेड बाय नेचर, निसर्गाने निर्माण केलेल्या ज्या घटक आहेत त्यांच्या आधी आपल्याला काय वापरलेलं आहे, द हे आर्टिकल वापरायचं आहे. ओके. हा झाला आपला चौथा नियम. अजून दोन तीन नियम आहेत, ते मी तुम्हाला समजावून सांगतो. चला त्या पुढच्या नियमांकडे जाऊया. we can use the article before the
नेम्स ऑफ न्यूजपेपर. नेम्स ऑफ न्यूजपेपर. त्याच्या आधी आपल्याला काय वापरायचं असतं? द वापरायचं असतं. आता समजा तुमचं काय आहे, सकाळ पेपर आहे. सकाळ हा न्यूजपेपर आहे. रत्नागिरी टाइम न्यूजपेपर आहे. टाइम्स ऑफ इंडिया न्यूजपेपर आहे. न्यूजपेपर जेवढे आहेत त्यांच्या आधी आपल्याला काय वापरायचं असतं? द. इथे बघू शकता, टाइम्स ऑफ इंडिया. आपल्याला माहिती आहे की हा न्यूजपेपर आहे, त्यामुळे ह्याच्या पुढे आपल्याला काय वापरायचं आहे? द वापरायचं आहे. इथे डझंट मॅटर, ए एन ॲन जे इथं आपण उच्चारांचा विचार करतो. कुठे? ए एन ॲन च्या इथे. द च्या इथे त्याचा काही संबंध येत नाही, उच्चाराचा काही संबंध येत नाही. ते काही पर्टिक्युलर नियम्स आहेत, त्यांचा विचार करायचा, लक्षात ठेवा. त्यामुळे सकाळ हा काय आहे? न्यूजपेपर आहे का? तर येस, तिथं द वापरा. टाइम्स ऑफ इंडिया न्यूजपेपर आहे का? येस, तर तिथं लिहायचं द. ठीक आहे. माझ्या मते तुम्हाला ह्या गोष्टी कळत असतील. शंका काय असतील तर त्यानंतर तुम्ही मला सांगू शकता, कमेंटमध्ये सांगितलं तरी चालेल. पुढचं आहे बिफोर द नेम ऑफ इपिक. इपिक्स याचा अर्थ होतो महाग्रंथ जे आहेत, महान ग्रंथ जे आहेत ना. इपिक्स म्हणजे महान ग्रंथ. त्या ग्रंथांच्या आधी जे नॉवेल्स आहेत, मोठे मोठे जे महान आहेत, त्यांच्या आधी आपल्याला द वापरायचं असतं. फॉर एक्झाम्पल रामायण हे महाकाव्य आहे, बरोबर. तर ते एपिक्स आहे, तर तिथे आपण द वापरणार. त्याच्यानंतर पुढचं समजा आपण काय घेतलं की कुराण हे देखील काय आहे? इपिक आहे, ग्रंथ आहे, महाग्रंथ आहे. पण म्हणून त्याच्या आधी आपण काय वापरणार आहोत? द. म्हणजे जे महान ग्रंथ आहेत, महाभारत आहे, रामायण आहे, कुराण आहे, बायबल आहे, असे महान जे ग्रंथ आहेत, मोठे मोठे जे नॉवेल्स आहेत, त्यांच्यासमोर आपण काय वापरलं पाहिजे? द वापरला पाहिजे. साधे सिंपल रूल आहेत. हे जर लक्षात ठेवलात व्यवस्थित तर तुमचं आर्टिकल कधी चुकणार नाही. आणि ह्याच्या व्यतिरिक्त काय परीक्षेला विचारलं जात नाही. साधे सिंपल रूल आहे, पण आपण कधी एवढ्या डीप मध्ये त्याच्या गेलेलो नसतो, त्यामुळे आपल्याला ते माहित नसतात. आज आपण ते क्लिअर करतोय सगळे. बघा अजून बिफोर द फेमस बुक्स. जसं मग इपिक्स सांगितलं तसं बिफोर द फेमस बुक्स. आता काही बुक्स आहेत की जे फेमस आहेत, त्यांच्या तिथे सुद्धा आपण काय वापरू शकतो? तिथे काय वापरतात? समजा ययाती ही फेमस कादंबरी आहे, बरोबर. ययाती ही फेमस कादंबरी आहे, फेमस बुक आहे. तो फेमस आहे, त्याला समाजाने मान्य केलेला आहे, आपल्याला त्याची पॉप्युलॅरिटी बघितलेली आहे. अशा पुस्तकांसमोर किंवा अशा बुक समोर काय वापरायचं असतं? द वापरायचं असतं. अशा पुस्तकांसमोर किंवा अशा फेमस बुक समोर द वापरायचं असतं. ओके, हे इतकं कळलंय तुम्हाला? ऑब्झर्वेशन करा. काही शंका असतील ते आपण क्लिअर करणार आहोत. पण हे अगदी सोप्या भाषेतले मी नियम तुम्हाला सगळे सांगतो आहे. हे सगळे नियम हे त्या ब्लॉगवर दिलेले आहेत माझ्या. तिथे जाऊन तुम्ही ते कॉपी करू शकता, लिहून घेऊ शकता. कळतंय तुम्हाला? हे ते मी इथं समजावून सांगतोय, तिथे जाऊन तुम्ही ते लिहून घेऊ शकता. आता लिहून घेण्याची घाई करू नका कुणी. पुढे जाऊया, पुढच्या नियमाकडे जाऊया आपण. पुढचा नियम आहे, we have to use the article before the ordinal numbers.
Okay, so what are that numbers? That's numbers. Okay, we have to use the article before the ordinal numbers. ओके, ऑर्डिनल नंबर्स म्हणजेच काय तुम्हाला माहिती असतील. ऑर्डिनल नंबर्स म्हणजेच काय बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, ओके, त्याच्यानंतर 9th, 100th. आपण जेव्हा असे म्हणतो हे ऑर्डिनल नंबर्स आहेत, त्याच्या आधी आपल्याला द वापरायचं असतं. ओके, मी काय सांगितलं, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ असं आपण म्हणतो. हे ऑर्डिनल नंबर आहेत. त्या ऑर्डिनल नंबरचे रेग्युलर नंबर नाही म्हणत आहे मी, ऑर्डिनल नंबर्स. ओके, तिथे आपल्याला द वापरायचं असतं. ऑर्डिनल नंबरच्या आधी आपल्याला काय वापरायचं असतं, द वापरायचं असतं. पुढचं before the superlative degree we have to use the article, we must use the article before the superlative degree. सुपरलेटिव्ह डिग्री सगळ्यांनाच माहिती आहे. लार्जेस्ट, स्मॉलेस्ट, बिगेस्ट असे जेव्हा शब्द येतात, लार्जेस्ट, स्मॉलेस्ट, सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्रीच्या आधी आपल्याला काय वापरायचं असतं, द वापरायचं असतं. ओके, हे एवढे जरी नियम तुम्ही लक्षात ठेवलात, अजून आहेत भूतचे नियम, पण हे एवढे जरी नियम तुम्ही लक्षात ठेवलात, माझ्यामध्ये 7, 8, 9 किंवा 10 झाले असतील, ते जर लक्षात ठेवलात, व्यवस्थित त्याचा अभ्यास केला, समजून घेतलात, तर तुम्हाला आर्टिकल्स कठीण जात नाहीत. आणि मी परवाच्या पण तासाला सांगितलं आहे ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये की तुम्हाला जर हे लक्षात ठेवायचं असेल तर त्याचे ट्रिक्स आहेत. आता ए आणि एन बद्दल मी तुम्हाला ट्रिक काय सांगितली होती, ए आर्टिकल कुठे वापरायचं, पहिलं बघायचं ते वाक्य किंवा ते शब्द बघताना आपण पहिलं काय बघायचं की ते काय आहे, काउंटेबल आहे का आणि ते सिंग्युलर आहे का, ते काउंटेबल आहे का, ते सिंग्युलर आहे का. म्हणून आपण त्याचा एक्झाम्पल घेतलं होतं बॉय. इथे आपण ए वापरतो, ए हा कॉन्सोनंट साऊंडने याचा उच्चार होतोय, हा काउंटेबल आहे. ओके, आणि हा सिंग्युलर आहे. ह्या जेव्हा 3 ट्रिक आपण तिथं ज्यावर वापरतोय त्यावेळेस आपलं आर्टिकल ए हे इथे आलाच पाहिजे किंवा असलंच पाहिजे. एन कुठे वापरतो, एन तर आपण त्याच्यासाठी अम्ब्रेला हा एक एक्झाम्पल घेतलेलं होतं, अम्ब्रेला. ओके, अम्ब्रेला बिफोर द वॉवेल साऊंड असं आपण म्हटलं होतं. वॉवेल ए ई आय ओ यू ए आहेत, इथे पण तोच नियम येतो, सिंग्युलर असायला पाहिजे, काउंटेबल असायला पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट इथे येते की त्याचा उच्चार वॉवेल साऊंडने झाला पाहिजे. अम्ब्रेला, अम्ब्रेला, हे वॉवेल आहे त्यामुळे इथे एन येतं. आणि द चे नियम मी तुम्हाला आज समजावून सांगितले आहेत सगळे. आणि द ची ट्रिक काय सांगते बघा, मी काय सांगितलं जेव्हा लेक्चर सुरू झालं तेव्हा, द इज द डेफिनाइट आर्टिकल. डेफिनाइट आर्टिकल म्हणजे पर्टिक्युलर, ज्या गोष्टी पर्टिक्युलर आहेत तिथे आपण काय वापरतो, ज्या गोष्टी पर्टिक्युलर आहेत तिथे आपण काय वापरतो, द हा आर्टिकल वापरतो. लक्षात आलं. त्यामुळे ह्या इतक्या सिंपल आणि साध्या पद्धतीने मी तुम्हाला हे सगळं समजवण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप सो यू अंडरस्टूड इट.